धर्माचे रक्षण साधूचे पालन धर्माचे साधूचे
धर्माचे पालन साधूचे धर्माचे रक्षण साधूचे पालन हे मुख्य कारण अवताराचे. जाऊन या धर्म होई भ्रष्टाचार तैसा रंग येथे. येऊनिया करे सुस्थिती आनंद जेणे निजपद भक्त पावे. जाऊन या धर्म होई भ्रष्टाचार तैसा रंग येथे. भगवानने अवतार प्रवृत्ती हेची बहुत ग्रंथी बोलिले. जाऊन या धर्म होई भ्रष्टाचार तैसा रंग येथे. रोबार कुमार धर्माचे रक्षण साधूचे पालन हे कारण अवताराचे. जाऊन या धर्म होई भ्रष्टाचार तैसा रंग येथे. सेवेला भंग अवतार प्रवृत्ती आणि धर्मरक्षण याचा विचार सांगणार हा अभंग आहे. मुख्यतः महत्वाचा मुद्दा हा आहे. असाच एक अभंग तुकाराम महाराज होते. एक लक्षात ठेवावं, सादृश्यता तुम्हाला दिसेल पण कॉपी दिसणार नाही एक विशेष. यावरून बरेच लोक आम्हाला असं म्हणतात की तुकाराम महाराजचे अभंग लिहिले सालू मालू शंकरे भगवान लिहून टाकले. पण ही गोष्ट चुकीची. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. हा जगद्गुरु तुकाराम महाराज. थोडसा सादृश्य तुम्हाला वाटेल. धर्माचे रक्षण हे सादृश्यता आहे पण पुढचा जो अर्थ आहे तो तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेवरून अलग असा अर्थ. विरुद्ध नाही हे मात्र ध्यान ठेवा. तर आमचं म्हणणं आहे आम्ही जे बोलतो ते जे बोलतो अप्रमाण असे कधी बोलत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की यांनी आपल्या पद्धतीचा काढला असं बरेच लोक बोलतात. पण बोलणं मिळालं आणि चिंतन करून जर प्रतिती पाहिली असं ध्यानात येईल की यात बहुतेक शास्त्र विरुद्ध असं काही नाही. आमचं म्हणणं तेच आहे. आम्ही अशा असे असं काही बोलत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. एक महत्वाचा मुद्दा आहे. धर्मरक्षण करणं हे ईश्वराचं काम आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असं भगवान गीतेत म्हणतो. थोडस वाजलं म्हणजे जरा फोटो काढा. रोबार कुमार बरेच कीर्तनकार लोक विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात पण आमचं केवळ निराळ आहे. ही आमची गुरु परंपरा आहे. आमच्या गुरु महाराजांचं कीर्तन ज्या कोणी ऐकलं असेल त्यांना हे समजेल की आमची पद्धत आहे. काही काही गोष्टी अशा असतात त्याच्या कपड्यावरून त्याच्या उच्चारणावरून त्याच्या आचरणावरून त्याच्या शाखेचा व त्या संप्रदायाचा बोलतो. उदाहरणार्थ पांढरी टोपी म्हणली की कोणाच्या स्त्री पांढरी टोपी म्हणायची काँग्रेस बरोबर.
पांढरी टोपी काँग्रेस आणि निळी टोपी कोणाची हा बाबासाहेब. एक ध्यान ठेवा, निळा झेंडा वा निळी टोपी कोणी काढली? तसं पाहत तुम्हाला सांगतो की भारतात इंग्रज लोक आले तेव्हा त्यांची टोपी होती. कारण इंग्रजाच्या अगोदर भारतात टोपी घालणारा कोणीच नाही. टोपीवाली इंग्रज हे त्याचं नाव. शिवाजी महाराज तर त्यांना फिरंगी म्हणत. काय म्हणे शिवाजी महाराज? फिरंगी म्हणे. पण टोपी जी भारतात आली ती इंग्रजांनी. पण भारतीय संस्कृतीचं इंग्रजीकरण होऊ नये म्हणून महात्मा गांधींनी ही टोपी घातली. तिचं नाव गांधी टोपी. काय टोपी पण काढली? कारण भारताचं इंग्रजीकरण होऊ नये म्हणून टोपी पण काढली महात्मा गांधी. म्हणजे पांढरी टोपी म्हणली की काँग्रेसचा बोध होतो, निळी टोपी म्हणली की बुद्धाचा बोध होतो. म्हणजे त्याच्या उच्चारणावरून हा कोणा शाखेचा आहे असं त्यांना. तसं आमचं तसं आहे. विठ्ठलवार कुमाई म्हणजे न सांगता ऐकणारा ध्यानात येते की बहुतेक हा म्हणून साखर असो जाऊ द्या. धर्माचे रक्षण साधूचे पालन हे मुख्य कारण अवताराचे. ईश्वर वसंत या भूलोकावर येतात. कारण असं आहे अवतार ईश्वराचे आहे तसे अवतार संतांचे आहे. आमचे गुरुजी रंगनाथ महाराज सांगायचे की कृष्णयुगामध्ये प्रल्हादाचा अवतार झाला होता. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा पुत्र आहे ना. पण प्रल्हादाला त्याचा गुरु होता नारद मुनी. नारद मुनीचा मंत्र आहे नारायण नारायण नारायण. हा मंत्र कोणाचा आहे? आता गमत असे नारायण म्हणजे काय हे माणसाला समजत आहे. नराणाम परम आयनम नारायणम हा शास्त्रीय अर्थ. कारण माणसाला दुसरी कोणती जागा नाही नारायणाशिवाय. म्हणून कुठे भटकला तरी शेवटी जाईल कुठं? कुठे जाईल? कुठे जाईल? कारण नारायणाला प्राप्त झाल्या विना त्याच्या जीवनाची पूर्णता नाही. हे पक्क 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 ध्यान ठेवा. जोपर्यंत जीवात्मा नारायणाकडे जात नाही तोपर्यंत त्याचं जीवन पूर्ण आहे. ध्यान ठेवा. आकाशात पतकम तो यम सागरम प्रति गच्छति. काय सांगतात? आकाशातून पाणी पडलं त्याला आधार कोणाचा आहे? कोणाचा आधार आहे? हा समुद्राशिवाय त्याला शांतता नाही. कोण्या मार्गाने होईना त्याला जावं लागेल तोपर्यंत त्याची फटफटीची. काय तुकाराम महाराज सांगतात क्षरला सागर क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणाची खेळे आपणा माझी. हे कोण सांगते? हे म्हणून कोणाच आहे? तुकाराम महाराज. अर्थात त्यांच्या ज्ञानदृष्टीने त्यांनी पाहिलं पण समुद्राला समजलं नाही. क्षराला म्हणजे घसारला. सगळं बंद करे.
क्षराला म्हणजे स्थान भ्रष्ट झाला, क्षराला म्हणजे घसारला, क्षराला म्हणजे विसरला. किती अर्थ आहे? अर्थ नुसता बसला. तर जीवात्मा मूळ स्वरूपापासून घसरला. क्षराला क्षरण होणे म्हणजे कमी कमी होणे, नाश होणे. काय लक्षात ठेवा, क्षरण या शब्दावरून अक्षर शब्द तयार झाला. क्षरती ती अक्षर आहे. गीता सांगते अक्षरम परमम ब्रह्म. काय म्हणते गीता? म्हणजे ज्याला क्षरणे नाही तो परमात्मा आहे. आणि क्षरला म्हणजे स्वस्वरूपाला विसरला, कळपातून बाहेर पडला. एक ध्यान ठेवायची गोष्ट आहे, कळपातून जे जे लोक बाहेर पडले त्याच्या फजितीला वाटले. काय जस काशीचं पिलू काशीच्या नजरेच्या बाहेर गेलं, त्याला काय खावं लागते? काय खावं लागतं त्याला? चिकनच खावं लागतं. कारण काशीच्या भीती, काशीच्या दृष्टीत दुधाचा पुरवणी असते. ज्ञानेश्वर म्हणाला काशीच्या रीतीमध्ये दुधाची पुरवणी असते. आणि तिच्या नजरेच्या बाहेर तिने काशीचे गेले, मग त्याच्या फजितीला वाढ नाही. महत्वाचा मुद्दा आहे. हे महत्व संप्रदायाचं आहे. जे संप्रदायाच्या बाहेर गेले काय त्याची फजिती झाली. असं धरा सांगतो, ज्याच्या घरात माळ नाही ते कधीच पंढरपूरला जात नाही, जे कधीच रामकृष्णारी म्हणत नाही, त्याच्या घरी तुम्ही संध्याकाळी त्या घरातून चक्कर मारून या. त्याच्या घरातले माणसं साधे श्वास सुद्धा उष्ण सोडतात. समाधानाचा शब्द त्या घरातून ऐकायला भेटत नाही. त्याची बायको कावलेली असते, केसून कंटाळलेली असते, नरवाटी फाशी घेऊ का पळून जा अशी परिस्थिती. कारण कारण हे भावातून चुकले, अहंकारानं बाहेर पडले. मनाने घालत म्हणतो काय जे चुकले ते हो गए. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी असा एकदा रस्त्याला चाललो, एक ट्रॅक्टर चाललो होतं, त्या ट्रॅक्टर लिहिलं होतं जे निजले ते संपले. त्याच्यावर जे निजले संपले. मी अभंग लिहिला, निजले ते गेले दुर्दैवी आहे असं सांगा. म्हणून महत्वाचा मुद्दा आहे संप्रदायाच्या बाहेर जातो. काय मुद्दा आहे? ते संप्रदायात राहिले ते तेजस्वी राहिले. जाऊन पाहतोय वारकरी गरीब कासे ना, त्याच्या तोंडावर जाऊन पाहायचं तू कसं दिसत, प्रसन्न दिसत. गरीब असे पण कसं आहे, प्रसादे सर्व दुःखानां अनिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु
पर्यवतिष्ठति